दिल्लीतल्या या आंदोलनावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। केंद्र सरकार या आंदोलनाची निश्चित दखल घेईल आणि लवकरच पंतप्रधान मोदी योग्य तो निर्णय घेतील असं शिरसाट म्हणतात। विद्यार्थ्यांचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू होतं आणि तिथे सुद्धा वामचे जे उपोषणाला बसले त्यांची तब्येत खालवल्यामुळे हायकोर्टाने जे काही डायरेक्शन दिले त्यानुसार त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि म्हणून आंदोलन दडपणं हा केंद्र शासनाचा मला वाटतं कोणताही भाग नाहीये आणि सकारात्मक तोडगा आज पहिला दिवस या लोकसभेचा त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी तोडगा निश्चितच निघेल। याचं समर्थन कोणीच करणार नाही। त्या ठिकाणची घटना जी काही झालेली आहे लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता त्याचं समर्थन आम्ही सुद्धा करणार नाही। सीजेपीच्या आंदोलनावर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे। दिल्लीत विद्यार्थी रडतोय, देशात हुकुमशाही सुरू असून हळूहळू संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। देशामध्ये विद्यार्थी रडतोय, विद्यार्थ्यांचा शिक्षक रडतोय, काय सांगावं, काय बोलावं, यांच्यावर बोलावं तेवढं कमी आहे। हुकुमशाही ही चालू आहे। आपल्याला जे संविधान बदलणार त्याच्यातल्या ह्या सगळ्यात हळूहळू छोट्या छोट्या चुणूक दिसतंय। संविधानाला अजून काय बदलायचं राहिलं। दिल्लीतल्या या सीजेपीच्या आंदोलनावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे। आंदोलकांचा प्रश्न चर्चेतनं सोडवता आला असता, पण आंदोलन मोडून काढण्यावर जास्त भर दिला गेला असं यावेळेला सुषमा अंधारेंनी म्हटलंय। दिल्लीतलं आत्ता आंदोलन आणि त्याचे व्हिज्युअल्स जे काही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत ते दुःखद असण्यापेक्षा ते जास्त चिंताजनक आहेत। ते चिंताजनक या अर्थाने की भारत हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश आहे। ज्या पद्धतीने अक्षरशः पाण्याचे फवारे असतील, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, यासाठी जे सज्ज झालेले आहेत, म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात आणि हे चिंताजनक आहे। या देशात लोकशाही संपलेली आहे हा सिग्नल, हा संदेश स्पष्टपणे आता सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे। अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। 48 तासानंतर अभिजितनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। दिल्लीतलं सीजेपीचं आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या आणि त्यानंतर संसद भवन परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। इतर सुरक्षा यंत्रणा सुद्धा तातडीनं इथं पोहोचलेल्या होत्या। जंतर मंतर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप देखील प्राप्त झालेलं होतं। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। संसद भवन परिसरात सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग देखील केल्याचं पाहायला मिळालं। जंतर मंतर परिसरात पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। पोलिसांकडनं आंदोलकांना पांगवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत होता आणि त्याच अनुषंगानं जंतर मंतर परिसरातले मोबाईल नेटवर्क जॅमर्स देखील वाढवले गेल्याचं समोर आलं आणि त्यामुळे जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प पडलेली होती। ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ। अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, धक्का मुक्की कर रहे हैं। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। बहुत अहम है। आज पहले प्रोटेस्ट पे हम फोकस करेंगे कि ये बहुत शांतिपूर्वक तरीके से हम करें, हम मुद्दे पे फोकस रखें, एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत जरूरत है, और सतर्क रहें। इतिहास अगर हम पलटे हैं तो विदेशी लुटेरों ने मंदिर लूटे थे, विश्वविद्यालय तोड़े थे, आंदोलनकारियों को प्रताड़ित किया था। आज वही भाजपा कर रही है।
भाजपा सरकार नहीं, अहंकार की तरह काम कर रही है। अहंकार है उनके अंदर। कम से कम बच्चों की बात तो सुननी चाहिए थी। नीट में इतना बड़ा घोटाला हुआ, घपला हुआ, आज भी लोग सवाल खड़े कर रहे हैं। तो कैसी सरकार है? क्या यही अमृतकाल है? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।